श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल स्लोवाकिया या युरोपीय देशाला भेट दिली. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा देणारा ठरला आहे. याच अनुषंगानं या दौऱ्याशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोतेहो, स्लोवाकिया हा मध्य युरोपमधला एक छोटासा देश, पण बदलती जागतिक समीकरणं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगानं युरोपीय महासंघाचा एक महत्त्वाचा सदस्य असलेला हा देश धोरणात्मकदृष्ट्या भारतासाठी महत्त्वाचा आहे. विशेषतः संरक्षण, वाहन उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये स्लोवाकियाची क्षमता मोठी असून भारताला युरोपीय बाजारपेठेत आपलं स्थान अधिक मजबूत करण्यासाठी या देशाचं सहकार्य मोलाचं ठरणार आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघासारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या भूमिकेला आणि विविध मुद्द्यांना सकारात्मक पाठिंबा मिळण्याच्या दृष्टीनंही स्लोवाकिया महत्त्वाचा असणार आहे. म्हणूनच तर स्लोवाकियासोबत राजनैतिक चौकटीच्या पलीकडे जात दोन्ही देशांमध्ये दृढ आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्लोवाकियाला भेट दिली. या भेटीतून देशाच्या सर्वसमावेशक परराष्ट्र धोरणाचीच प्रचिती येते. याच अनुषंगानं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं भारतासाठी स्लोवाकियाचं महत्त्व समजावून सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मध्य युरोपातल्या स्लोवाकिया या देशाचा सुद्धा दौरा केला. G7साठी ते फ्रान्सला जात असतानाच त्यांनी स्लोवाकियाचा सुद्धा दौरा केला. स्लोवाकियाबद्दल एक गोष्ट म्हणायची म्हणजे 1993मध्ये स्लोवाकिया हा देश स्वतंत्र झाला, म्हणजेच शीतयुद्धानंतर हा देश स्वतंत्र झाला. पण तेव्हापासून आज तागायत कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली नव्हती. आणि हे एक महत्त्वाचं कारण आपल्याला बघता येतं किंवा हे या दौऱ्याचं हायलाईट म्हणता येतं की पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली आहे. आता या भेटीचं महत्त्व काय, तर ही फक्त सिम्बॉलिक भेट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर यात काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. एक म्हणजे मध्य युरोपात भारताची उपस्थिती फारशी आपल्याला दिसत नाही, कारण भारत आणि युरोप यांचे जर आपण संबंध पाहिले तर हे मुख्यत्वे करून इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स असे पारंपरिक मित्रांसोबत आहेत. पण आता भारताला पूर्व युरोप असेल किंवा मध्य युरोप असेल यांच्याशी सुद्धा आपले संबंध घनिष्ठ करणं महत्त्वाचं वाटू लागले. आणि त्याचसाठी स्लोवाकियासारखे लहान देशसुद्धा या भारताच्या प्रयत्नांमध्ये असले पाहिजे किंवा ते दिसले पाहिजे, हा भारत सरकारचा प्रयत्न राहिला आहे. या दौऱ्यादरम्यान आपल्या दोन्ही देशांनी एकमेकांचे संबंध हे कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप म्हणजेच सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा देऊन वृद्धिंगत केलेत. याचा अर्थ असा की आता हे संबंध फक्त राजनैतिक संबंध नसतील तर व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण, एनर्जी म्हणजेच ऊर्जा किंवा आजकाल AI सारखी टेक्नॉलॉजी आहे, यासारख्या विषयांमध्ये सुद्धा दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील अशा दृष्टीने हे संबंध वृद्धिंगत केलेले आहेत. या दौऱ्याचा पुढचा भाग किंवा या भेटीतला एक पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने म्हणजेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रचंड ताकदवान देश आहे. खास करून आपण वाहन उद्योगाचा विचार केला तर स्लोवाकियाकडनं बऱ्याच प्रमाणात तंत्रज्ञान विकत घेणं, भारतात आणणं, वाहन निर्मिती उद्योगाला चालना देणं हे भारत करू शकतो. आणि सध्या जर आपण पाहिलं की आपल्याकडे स्टार्टअप्सला सरकार ज्या पद्धतीने प्रोत्साहन देते, या सगळ्याचा विचार करता स्लोवाकियातनं येणारं हे तंत्रज्ञान भारताच्या स्टार्टअप इंडस्ट्रीला, वाहन उद्योगाला किंवा डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा रेल्वे सारख्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देऊ शकतं. या पलीकडे जाऊन भारत आणि स्लोवाकिया यापुढे संरक्षण क्षेत्रात सुद्धा भागीदारी करणार आहेत असा निर्णय घेण्यात आला आहे. यात नुसतं संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण नाही तर तंत्रज्ञानाचं हस्तांतरण म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा अँटी टेररिझम
स्ट्रक्चर असेल, दहशतवाद विरोधी सहकार्य असेल, या सगळ्यांवर सुद्धा भर दिला जाणार आहे. AI वगैरेचे मुद्दे आहेच, पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्लोव्हाकिया हा जसा युरोपीय महासंघाचा एक सदस्य देश आहे, त्याचप्रमाणे तो संयुक्त राष्ट्रांचा सुद्धा एक सदस्य देश आहे. आणि स्लोव्हाकियाने भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला म्हणजे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल म्हणजेच संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषदेच्या भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला पाठिंबा दिलाय. आणि भारत गेल्या अनेक वर्षांपासून या 5 परमनंट मेंबरच्या व्यतिरिक्त 6वा परमनंट मेंबर होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे स्लोव्हाकियाकडनं मिळालेला पाठिंबा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. स्लोव्हाकियाच्या माध्यमातूनच भारताला मध्य युरोप असेल किंवा पूर्वेकडचा युरोप असेल, यामध्ये जाण्याचा एक प्रकारचा रस्ता तयार करण्याचं काम या पंतप्रधानांच्या भेटीने केलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि यातला सगळ्यात शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण भारताचं परराष्ट्र धोरण गेल्या काही काळात पाहिलं तर ते मल्टी अलाइनमेंट म्हणजेच बहुध्रुवीय धोरण झालेलं आपल्याला दिसतं किंवा बहुआयामी परराष्ट्र धोरण आपण कुठेतरी स्वीकारल्याचं दिसतं. यात एखादा देश फक्त मोठा आहे का किंवा तो फक्त श्रीमंत आहे का, या सगळ्याचा विचार न करता श्रीमंत, गरीब, जागतिक उत्तरेतले देश, जागतिक दक्षिणेतले देश, आकाराने मोठे, आकाराने लहान देश, अशा सर्व देशांशी भारताचे संबंध प्रस्थापित करून विविध पातळींवर आणि विविध विषयांवर या देशांसोबत सहकार्य वाढवून भारताचा कुठेतरी जागतिक प्रभाव वाढवण्याचं किंवा भारताचा जागतिक राजकारणावर असलेला ठसा वाढवण्याचे प्रयत्न हे भारत सरकारतर्फे होताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणूनच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्लोव्हाकियाचा हा केलेला दौरा फार महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. श्रोतेहो, या दौऱ्याचं सर्वात मोठं ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे स्लोव्हाकिया या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच प्रधानमंत्री ठरले आहेत. या भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोव्हाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यात अत्यंत सविस्तर आणि सकारात्मक द्विपक्षीय चर्चा पार पडली. दोन्ही नेत्यांनी आपापल्या शिष्टमंडळासह विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारविनिमय केला. या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी लोकशाही मूल्ये, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाची तत्त्वही अधोरेखित केली. या ऐतिहासिक दौऱ्यातली फलनिष्पत्ती केवळ द्विपक्षीय चर्चेपुरती मर्यादित नव्हती. या दौऱ्यात दोन्ही देशांमधले झालेले विविध करार हे आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक भागीदारीला गती देणारे ठरले आहेत. या दौऱ्यात भारत आणि स्लोव्हाकिया दरम्यान प्रामुख्यानं व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन, सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या करारांवर शिक्कामोर्तब झालं. हे सर्व करार दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना एक नवी दिशा देणारे असून भारताला जागतिक पुरवठा साखळीत आणि आर्थिक क्षेत्रात बळकटी देणारे ठरतील. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्यात झालेले विविध करार आणि त्याचा दोन्ही देशांमधील संबंधांना होणाऱ्या लाभांविषयी अधिक सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत. या संपूर्ण दौऱ्यादरम्यान भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यात काही करार झाले ज्याची खरं तर आपण माहिती घेणं गरजेचं आहे. आपण जसं पाहिलं की पहिला सर्वात महत्त्वाचा करार म्हणजे भारत आणि स्लोव्हाकिया यांचे राजनैतिक संबंध हे आता कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप या दर्जाचे झाले आहेत. याच्यामुळे यापुढे संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन या क्षेत्रांमध्ये सुद्धा स्लोव्हाकिया आणि भारत यांच्यात दीर्घकालीन सहकार्य यापुढे शक्य होणार आहे. यानंतरचा एक महत्त्वाचा करार ज्यावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या तो म्हणजे लेटर ऑफ इंटेंट ऑन डिफेन्स कोऑपरेशन, म्हणजेच संरक्षण सहकार्याबाबत एका उद्दिष्टपत्रावर दोन्ही नेत्यांनी सह्या केल्या. आता हा करार मुळात काय आहे तर संरक्षण उद्योगात दोन्ही देशांनी एकमेकांचं सहकार्य करावं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संरक्षण सामग्रीचं संयुक्त उत्पादन करावं. शिवाय तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधन किंवा विकास या क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे असं या करारातनं अपेक्षित आहे. यानंतरचा जो महत्त्वाचा करार झाला तो डिजिटल तंत्रज्ञान सहकार्यातला करार झाला. या अन्वये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ई गव्हर्नन्स असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा येणारी नवीन डिजिटल तंत्रज्ञान असेल, यामध्ये भारत आणि स्लोव्हाकिया यांची भागीदारी वाढत जावी असा दोन्ही देशांचा उद्देश आहे.
यानंतरचा एक करार झाला तो म्हणजे कामगार स्थलांतर आणि कामगारांची गतिशीलता किंवा लेबर मायग्रेशन अँड मोबिलिटी ज्याला असं म्हटलं जातं. भारत हा कुशल कामगार निर्माण करणारा देश आहे आणि भारतात जे काही विविध कोर्सेस करून कामगारांची निर्मिती होते किंवा जे कामगार उदयाला येत आहेत यांना परदेशात आणि खास करून आता स्लोवाकियात आणि मध्य युरोपात विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हा करार झालेला आपल्याला दिसतो. कुशल कामगार हे एका देशातनं दुसऱ्या देशात जावे, त्याचप्रमाणे दोन्ही देशातल्या व्यावसायिकांना यातनं संधी प्राप्त व्हावी, म्हणजे चांगले कामगारही मिळावे, चांगलं तंत्रज्ञानही मिळावं या अनुषंगाने आणि रोजगाराच्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हे करार झाले. या पुढचा जो करार होता तो म्हणजे उच्च शिक्षण आणि रिसर्च म्हणजे संशोधन सहकार्य करार. भारतातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी आणि स्लोवाकियातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी यांचे स्टुडंट एक्सचेंज असतील किंवा अगदी प्राध्यापकांचे सुद्धा एक्सचेंज देवाणघेवाण असेल किंवा दोन्ही देशातील रिसर्चर्सनी संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन करावं, विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करावं आणि याला प्रोत्साहन दिलं जावं या संबंधीचा हा करार होता. त्याचप्रमाणे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि स्लोवाक अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्यात सुद्धा सहकार्याचा एक करार झाला, ज्या अन्वये संयुक्त संशोधन असेल, वैज्ञानिकांची देवाणघेवाण असेल यासारख्या बाबींवर यापुढे काम केलं जाईल अशा पद्धतीचा तो करार आहे. आजकाल आपण AIचा जमाना म्हणतो, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञा असं ज्याला मराठीत म्हटलं जातं, त्या AI क्षेत्रातल्या सुद्धा सहकार्यावर करार झाला. स्लोवाकियातली टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ कोशित्से इथे इंडिया चेअर ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्थापन करण्याची दोन्ही देशांतर्फे संयुक्त घोषणा करण्यात आली. यातून AI संशोधन असेल, ज्ञान देवाणघेवाण असेल किंवा तंत्रज्ञानाला मिळणाऱ्या चालना असतील किंवा या क्षेत्रातल्या नवीन कल्पना असतील याविषयीचं सहकार्य वाढीस लागण्याची यातनं शक्यता आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक बाबतीत सुद्धा अनेक करार झाले. आपण जर पाहिलं तर भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन नवीन लोकेशन्सची गरज भासत असते. स्लोवाकिया हा जसा देश तंत्रज्ञान किंवा इतर बाबतीत फार महत्त्वाचा आहे, तसाच नैसर्गिक सौंदर्य लाभलेला सुद्धा देश आहे. त्यामुळे चित्रपट निर्मिती असेल, सांस्कृतिक देवाणघेवाण असेल, अशा पातळींवर सुद्धा दोन्ही देशांमधलं सहकार्य वाढीस लागावं या अनुषंगाने हा करार करण्यात आला. दहशतवाद विरोधी एक संयुक्त कार्यगटाची स्थापना सुद्धा करण्याचा निर्णय घेतलाय, ज्याला इंग्रजीमध्ये जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन काउंटर टेररिझम असं म्हटलं जातं. त्यामुळे इंटेलिजन्सची देवाणघेवाण असेल, सुरक्षा सहकार्य असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद विरोधी समन्वय साधण्याचं काम असेल हे यात अन्वय केलं जाणार आहे. आणि पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी सुद्धा सहकार्य करण्याचं दोन्ही देशाने यापुढे निश्चित केलं आहे. ऊर्जा, डिजिटल नेटवर्क्स आणि राष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील. आणि हा दौरा भारताच्या मल्टी अलाइनमेंट फॉरेन पॉलिसीशी कुठेतरी मेळ खाणारा दौरा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि 1993 नंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी स्लोवाकियाला दिलेली ही भेट ही केवळ सिम्बॉलिक नसून याचं महत्त्व येत्या काळात अजूनच अधोरेखित होईल असं आपल्याला म्हणता येईल. श्रोतेहो, भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच स्लोवाकिया दौरा भारताला आत्मनिर्भरतेनं जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्त्वाचा ठरेल हे निश्चित. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचीकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.